तर आत्ता इथं पब्लिक आलेली आहे, अजून येते पब्लिक. हा, तुझं नाव रे मित्रा? नवीन मेंबर ऍड झालेले आपल्यामध्ये. काय काय? नवीन कसं? हा सॉरी, हा गौरव सोबतचा. पण ब्लॉग मध्ये नवीन आहे भाई, हा नवीन आहे. अरे एकदा काढ ना, दिसलं पाहिजे. तू पण आलेला नाही तर बोलशील मला घेतलंच नाही ब्लॉग मध्ये. अजून कोण येतंय? कोण कोण? तर आता आपण चाललोय दुगारवाडीला. तर बघूयात काय पाऊस वगैरे आहे की नाही. आणि दरवेळेस जास्त पाऊस राहतो. आणि शाळेच्या ट्रिपला आणलेलं आहे चॉकलेट. हा अभिषेक दुसरीकडे गायब होता. एक आहे आमच्या ह्याच्यात जागा आहे. हा घेतला ब्लूपर शूट. गाडी क्रमांक 1552. अरे एसटीचा आहे काय? हळू लाव ना, हळू. आता निघालो आम्ही. आणि कॉपीराइट पडलं. एक आहे ना ऑन दी स्पॉट आलेलं, म्हणजे काय बोलू शकतो, गिराईक बदक मंद हे वालं. आणि ते 15 मिनिटात रेडी झाली, पण यांना मेकअप करून आली बर का ती. चालायचं. आता आलो आम्ही अंजनेरी पर्यंत पोहोचलोय. आणि आमच्या कॉलेजने विकत घेतलेलं आहे काही ब्रह्मवालीने. दररोज इथपर्यंत सायकलीवर यायचो मी. अरे मी भरपूर कष्ट केले नाही का कॉलेजला यायला, सायकलीवर यायचो मी इथपर्यंत. अरे भाई खरंच, मग तुम्ही व्लॉग मध्ये पण बघू शकता. तर आता आम्ही निघालेलो आहे दुगारवाडीला जायला. आता वाजले किती? किती वाजले बघा तर. 10 वाजले. आणि आता रस्ता पण थोडंफार असं खराबच नाही म्हणून लेटच होईल जरा. नाशिक पासून एक आहे ना 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे ते. त्र्यंबक पासून 8 किलोमीटर. हो, हरिहरच्याच जवळ आहे. तिथं जवळ हरिहर फोर्ट आहे, शीतकडा धबधबा आहे. वरनं आपण थोडस पुढे आलो ना, कुशेवर्धा तलावामधनं इकडं पैण्याला रोड जातो पा. गर्दी मजबूत गर्दी आहे. त्र्यंबक समोर आहे. हो मित्रांनो, आता त्र्यंबकला पोहोचलेलो. त्र्यंबक पासून आपल्याला राईट मारायचं नाही. इथून एक 8 किलोमीटर वर आपला धबधबा आहे. आणि इकडे बघा आता एक नवीन मंदिर तयार झालेलं आहे. मंदिर पण आहे ना एकदम मस्त आहे. दुगारवाडी. मी आणि निकिता मित्रांनो आता इथं थांबलोय. हा आपलं ब्रह्मगिरी फेरी ना इथं एंड होती बरं का. आणि त्र्यंबकवरनं येणारा रोड आहे हा. आणि पुढे सरळ जव्हार धानूला जातो. तर आपल्याला त्या रोडने नाही जायचं आहे. तर त्या रोडने न जाता इकडं आपल्याला एक छोटासा लेफ्ट टर्न आहे. तर मग इथून आपल्याला असं सरळ सरळ जायचं आहे. आता जरा नाश्ता वगैरे करून घेऊ आपण. मागच्या वेळेसच आलेली ना, तिला तुम्ही अंजनेरीच्या व्लॉग मध्ये बघितलं असं, जो टाकला नाहीये. अरे मग टाकलंच नाही तर बघणार कुठून यार. आता आम्ही नाश्त्याला वडापाव मागवलेले इकडं. आणि आता नाश्ता वगैरे झालं, पण आजींना कॅश पाहिजे. आणि हा इथं पराक्रम घडला. पहिलेच लचंदन लागलं. सर हे बाई याच्यामुळे लचंदन लागलं. वेळ आहे घ्यायचा नाही का. तर मित्रांनो आता आपण पार्किंग स्पॉटला पोहोचलेलो. आणि इथं पार्किंगची मोठ्या गाडीची फी 50 रुपये आणि छोट्या गाडीची 20 का 30 रुपये असं काहीतरी आहे. छोट्या गाडीचे नाही बघितले. छोट्या गाड्या आपल्या तिकडं पार्किंग झालेलं आहे. आणि इकडं आता हे कुरकुरे वगैरे भरून घेऊ आपण बॅगांमध्ये. ते काही कोणाला भूक लागेल. हा आपण 20-20 रुपयाला विकू. चल 20 रुपये नाही रे, 20 रुपये नाही, 20 रुपयाला भाऊ. अरे 50% मार्जिन. सॉरी ठीक आहे. मी जास्त मार्जिनचा हे करत होतो विचार. तर इथं लावली आपण 50 रुपये दोन पार्किंगला. आता इथून मग आपल्याला पुढे जायचंय गेट पासून. पोरं ट्रेकला काय घेऊन येतात? ट्रेकला बोलतो सरी धबधब्यावर जायचं काय घेऊन? हॉल तिकीट. भाई हॉल तिकीट. हॉल तिकीट नाही. कंपास आणली, हॉल तिकीट आणलंय, अजून काय काय आणलंय भाई? शी अभिषेक शी अभिषेक दहावीतून वर रे, वर ये दहावीतून. काय अभिषेक पेपर द्यायला आलेला इकडं. कर्कटक कोण वापरतो? हे पण कोणापासून सेफ्टी भाई, कोणापासून सेफ्टी? अरे भाई तिकीट घर आहे गाईस. तर मग इथून आता आपल्याला तिकीट काढायला लागेल. आणि इकडं कमान आहे दुगारवाडी धबधब्याची. तुम्ही असे मागा नका जाऊ रे कॅमेरा पाहून.
मला लाज वाटायला लागते मग. तर आम्ही 10 जण होतो आणि 10 जणांचे 300 रुपये लागले एंट्री फी. ए, अरे इथे बुट रे भाई आणि मी तुला सांगतोय सॉरी हा हे बघ, असं ट्रेकिंगला वगैरे एवढे अरे, shit, man. हेच. चल ना खाली तुला धबधबा. तर थोडंसं पुढे आलं की बा अशी एक कमान लागते, तिथून सरळ सरळ चालत जायचं. कोणी पुढे चालतंय, कोणी असंच चालतंय आणि ते ढिले चालतंय. तेव्हा ढिले ते व्हिडिओ कॉलवर बोलत बोलत चालतंय. मला सांगत जाय बहन डर गई सांगत जाय तू मी Burning the bridge that keeps us. I'm here and I'm feeling exaggerated, that's what you assume. सो गाईज आता थोडंफार ना उताराचा रस्ता आहे आणि दगडांनी तो मस्त बनवलेला आहे. अरे पाईपलाईन पाहू बंद करून शकता. टाकली इकडं अभिषेक भाई शूज सटकताय वाटतं अभिषेकचे. ओके असंच आरामशील चालता चालता पडशील अभिषेक. पाऊस पडल तिथं जाऊन पडल भाई पाऊस. तर मित्रांनो मी तिथं खालीच राहिलो आहे पाऊस मागच्या अरे यार तर मग आता आम्ही पाहू ना, सुरी आलेलोय. सोड गं. पाऊस नाही पाऊस पडायची वाट बघतो पण रस्ता बघा एक नंबर रस्ता आहे नंबर रस्ता आहे आणि तुम्ही फॅमिली सोबत पण येऊ शकता. अशा प्रकारचा रस्ता आहे इथं. हे कोण सटकलं रे? ही लागलेली पहिली अवदसा. पार्किंग पासून तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपल्याला धबधब्याचा व्ह्यू पाहायला भेटतो. ह्या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमच्या फॅमिलीला देखील घेऊन येऊ शकता. Watching where I step, still hanging in the balance. Not the life I want to live, I want to take it all. Standing tall, fear I weighed the person you are. स्नॅपचॅट गाईस तो पहिला आपण धबधब्याचा व्ह्यू बघणार आहे. आम्हाला धबधबा दिसलाय. चेतन भाऊ लीड करताय. चलो चेतन मोठं दाखव. गाईज आता आलोय आणि धबधब्याचा वरतून व्ह्यू दिसतोय तुम्ही तो बघू शकता. I'm here and I'm feeling. तर थोडासा ट्रेक झालेला आहे फक्त तसे का नाही आपल्याला तिथपर्यंत जायचंय. आपण असं आता इकडनं खालून जायला लागेल आपल्याला नेमकी. तर मग तिथं पोचायला बराच वेळ लागेल जरा. 1-2 किलोमीटर नाही मला 3-4 किलोमीटर वाटते डायरेक्ट ते. आणि थोडंफार असा उतार आहे नाही का. तर चेतनच्या फोनमध्ये आत्ता आपण व्लॉगिंग करतो. बरं झालं चेतन भाईंनी स्पॉन्सर केला आज कॅमेरा आपल्याला. आणि बाकीचा व्ह्यू बघा मस्त आहे एकदम. अभिषेक भाई एकटे मागे राहिले काय करताय काय माहित. अभिषेक लवकर भाई सबस्क्राईब कर अनिकेत दादाला. तुम्ही याल बरं का ब्लॉग मध्ये खरंच तुम्हाला घेईल मी. काय कर ए 7 जन्माचा जुळल्या गाठी. हा ए गळा भेट भावना ओरड ना. ये जुने मित्र भेटले त्यांना. व्हिडिओ चालू आहे काय यार फोटो. अरे आम्ही पुण्याला सोबत होतो रूममेट. थोडस आता मातीची ट्रेल आलाय. रतनगड भाई दर्शा मानव लागेल कुत्र्यासारखं पाणी अशा प्रकारचे शूज चांगले घालून यायचे. चपलींवर यायचं नाही भाऊ इकडं. आपल्यामध्ये कोणी नाही चपलीचं. भावनाला घे ना सॉरी भावनाचे शूज. ती पण पुण्याला होती ना. हा तू ये इकडे पहिले काय रे भाऊ जिरली एवढ्यातच जाऊन आलात. कसा होता ट्रेक? एकदम क्वालिटी मजा आ गया भाई. ठीक आहे आमचा चालू झालाय आम्ही आलोच जाऊन. चल भावना अरे थांब ना. उभं राहून. अरे चिताई के दे चल चल कितीचे शूज आहेत? 600 500 500चे. 500 बोलली तेच तर मग अशी 400 रुपयाचे होते भाई. डिस्काउंट नाही केला तिने. चल 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 बार्गेन नाही केलं चल द्यायचं. सो गाईस थोडा ट्रेक तर करणार पडतो. थोडा ट्रेक तर करायलाच लागतो. चेतन गेला खाली. अशा प्रकारचे उतरण आहे. नाही तर तिकडनं पण एक दुसरा रस्ता होता मागून तिथूनही जाऊ शकता. जेणेकरून तुम्ही असं तिकडनं येऊन असं इकडे पोचायला शॉर्टकट होता जरा. पण मग स्लिपरी असेल पायात शूज चांगले असेल तर मग इकडनं या. हे अभिषेक ला ला ली ला 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 ली ला ला ला. मातीची उतरण इकडे सगळीकडं.
फक्त हात घाण झाले ती गोष्ट वेगळी. म्हणून अशीच परत परत सरळ जा डायरेक्ट सरकुंडी. पार्थला पण घे सोबत. बघायच मजा येते थोडंफार. आता उतरणे पण येताना आमची लागणार आहेत, चांगलेच लागणार कारण की जाताना पूर्ण चढाई आहे. जेवढं आपण उतरतोय तेवढं चढायचं पण आहे आपल्याला. आणि थोडाफार असा लॉंग ट्रेक आहे नाही का. जर फक्त वरतून बघायचं असेल तर मग काय 1 किलोमीटर तुम्हाला चालायचं आहे, पण धबधब्यापाशी जायचं आहे तर मग 4-5 किलोमीटर तर चालायला लागेल. असं ट्रेल आहे. लेडीज काय लेडीज पडल्या तर कंटेंट. अनिकेत चिखल चिखल आहे पूर्ण. ए ढकलू नको मला, शांत बस. अरे कंटेंट पाहिजे मग. सगळे हळूहळू चालतंय कारण की कोणी पण सटकू शकतं इथून. तर मित्रांनो आम्ही 11:30ला चालू केलेला ट्रेल आणि आता वाजलेले तकरीबन 1. तर मग 1.5 तासाचा हा ट्रेल होता आणि जाताना पण आपल्याला आता चढत जायचंय. येताना पूर्ण उतार होता आणि आत्ताशी आम्ही आता नदी पात्राच्या इथपर्यंत पोहोचलेलो आहे. अजून आम्हाला थोडंसं पुढे जायचं जिथून धबधबा चालू होतो. तर मग थोडंसं आता वॉटर क्रॉसिंग पण आपल्याला करायला लागेल थोड्या वेळाने. वैतागलेले माणसं आत्ताच वैतागले, अजून तर आपल्याला तिथपर्यंत जायचं. लीडरने ठरवलेलं आहे इकडनं जायचं. आता लीड करणार आहे गौरव. आता एवढ्या वेळ हे लीड करत होते, त्यांचं काम फक्त धबधबापर्यंत पोहोचवायचं होतं. हा सॉरी धबधबा पुढे आहे अजून आणि इकडचा व्ह्यू बघ. तर आता आम्ही डिसाईड केलं पाण्यातनच जायला. बाकीचे जण येत आहेत अजून, ते माग आहेत पण व्हिडिओ काढायचे होते म्हणून पुढे आलो. तर आहे पण जाताना चढून जायचं 1.5 तास लागणार आहे. आता उतरताना 1.5 तास लागला, चढताना 2 तास लागल. लेडीज पण आहे आमच्या सोबत कारण की पाणी खळखळ वाहत आहे मस्त. अजून एवढा पाऊस नाही म्हणून पाण्याला प्रेशर नाही म्हणून आपण रिस्क घेऊ शकतो. आणि इथं खोली पण नाही जास्त, असं नॉर्मल पाणी मस्त. आता आम्ही पाण्यातनं चाललोय भाई आणि समोर बघू शकता तुम्ही साईडनी जाण्यात मजा नाही, इथून जाण्यात मजा आहे कारण की प्रेशर कमी आहे. जास्त प्रेशर असेल तर आपण पण हे नाही करायचं. हो अभिषेक भाई पण आलेले आमचे, ते तिकडनं चालले. एकदम थंड बर्फासारखं पाणी, बर्फासारखं पाणी वाटतंय मला. ऐकर बोस ब्लॉग मध्ये येशील. अनिकेत दादा सबस्क्राईब करायचं. अनिकेत दादा ब्लॉग चालू. अनिकेत दादा अनिकेत दादा एकच वादा. अनिकेत दादा फॅन लोक भेटले इथं, मीटअप झालं. फॅन लोक भेटले भाई, मीटअप झालेलं आहे. मीटअप झालं. चला पहिला लागलेला आता आलो आम्ही. आता आपल्याला पुढे जायचंय अजून थोडासा धबधबा थोड्यावरच आहे. भाई फोन होऊ द्या. सो गाईज मी आलेलो पुढे इकडनं लवकर यांच्या व्हिडिओ काढायला. माझे व्हिडिओ काय कोणी काढत नाही. गेला चेकची लुंगी. अरे अभिषेकची लुंगी सापडली. अभिषेक असं जायला लागतं. टेंट लावायचा का तू म्हणजे तुझीच लुंगी तू लावतो वाटतं टेंट. Over the edge, feel like I'm floating through the air. आलोय वॉटरफॉल जवळ मित्रांनो. आता सगळ्यांना माहिती झालं बाबा, ते किती वेळा सांगतो. नाही रे आता जवळ पोहोचलो नाही का आपण. आता व्हिडिओ घेण्यालायक व्ह्यू आलेला आहे. इथं फक्त थोडस आपण आलोय तर मग इथं थोडं कटिंग आहे, बाकीचं काही नाही. डायरेक्ट बिंदास जाईन न घाबरता जाय. कोणी नाही ना आपल्या मागं आता.
आहे का? मग खाली उतरून चल ना. खालून जायचं. भावनाच्या आयटीचा आहे वो. एवढं तर खोल आहे भाई, मानायला पाहिजे. चालेल चालेल तर तिथंच म्हटलं. चल 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 चायला इथं अभिषेक चालतोय. तिकडं फोटोसाठी थांबले आणि इकडनं असं जाऊन सरळ आपण थेट जाणार आहे धबधब्याच्या इथं. थोडीफार मजा केली आणि आता थेट निघालो आम्ही वॉटर फॉलकडे जायला. आता इथून फक्त 5 मिनिटावर आहे आणि केसांची तर वाटच लागली वेळ डायरेक्ट. वरती स्टेट उभे नाही राहते, काळा काळा दिसायला लागलो मी. मी कम अटकला तिथं आणि बाकीचे तिकडने येत आहेत. अभिषेक, अरे इकडं काय करतोय? बघा मित्रांनो किती क्राऊड भरपूर आलेला आहे आणि एक्झॅक्ट धबधब्याच्या खाली आता आम्ही आलेलोय. मी माझा चेहरा जास्त दाखवत नाही कारण की काळा दिसतोय. मुझे काला क्यों बनाया? गोरा बनाती तो तुम मैला हो जाता बेटा. मी गोरा आहे. ब्लॅकमेल सॉरी, ब्लॅक ब्युटी. हे बघा ब्लॅक ब्युटी आमचा. दिस इज अ ब्लॅकमेल. पाणी पूर्ण उडतंय गाईस, कॅमेरावर उडतंय. कॅमेरा साफ करायला लागतोय थोडं थोडं. काही नाही, मस्ती करू आता तिथं. चल आपण जाऊ नये. अरे यार आम्हीच राहिलो तिकडे जायचं, आता आम्ही जाऊन येऊ तिकडं. चलो निकम भाई, ए इधर येतो आपल्या बॅगेत. आलोच आम्ही पुढे जाऊन. येतो 1 नंबर येतो. जवळ चालतोय जरा धबधबा भरपूर एक्सप्लोअर करायला जरा. आणि इथं डोळ्यांना सगळे ना इंद्रधनुष्य दिसतंय बाई. अरे भाई त्याच्यावर उभं राहिलं ना त्या दगडावर. टेम्परेचर काहीच नाही, जास्त लागतं. आम्हाला एकदम जवळ आलेलो आहे धबधब्याच्या. आणि आवाज नाही होऊ शकत कदाचित पाण्याचा आवाज. पब्लिक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोबाईलची गॅरंटी नाही घेत. वॉटरप्रूफ नाही आमचे बोल. आता गौरव इथं तुम्ही बघू शकता इंद्रधनुष्य तयार होत आहे मित्रांनो. पूर्ण इंद्रधनुष्य गोल. हो इंद्रधनुष्य तयार होतं मित्रांनो. मी पाहतो किती जवळ आहे धबधबा. डायरेक्ट हे होतोय इंद्रधनुष्य. काय आम्ही सगळे इकडे आहे ना फोटो काढतोय. तिथं एक माणूस आहे ना तिथं हे करत बसलाय, तो डायरेक्ट टिप्स मारत बसलेला. अंगात मस्ती केला आणि अटकलाय. काय अटकला वाटतं. निघाला पहिला गडी गारत होता वाचला.
तर भाई आता आम्ही आमचा वॉटर पार्क फिरून झालेला आहे. तरी साधारणतः वाजले आता कितीतरी वाजले असेल 4-4:30 वाजले असतील. आणि 4 वाजलेले. आपण आलो किती वाजता होतो ते तुम्हाला मी टाइम सांगितलेला पाण्याच्या इथं. धबधब्याच्या इथं काही सांगता नाही आला, मी एवढा चेक नाही केला. लेट्स सी, आता आपल्याला त्या साईडला जायचं आणि तिथून पूर्ण आता आपल्याला चढाई वरती चढण करायची आहे. मला गाव पेटलं, मी काय केलं मुझे क्यों थोड़ा मैं दिसत नाही मुझे क्यों थोड़ा वर मैं दिसत आठवी आहे पिसाळला. पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7:30 नाद नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बसून घे. पहिलाच मुतखडा बाजूला. थोडं वेळ बसून घे. लागले का बघ, पाय उलट झाला. पाय लागले का बघून घ्या. अर्ध्यापर्यंत चालून आलेलो. आता किती वाजले रे? अर्ध्यापर्यंत बोलू नको यार. 4:30-4:34 झालेले. नेमकी असं आमचा ट्रेक कम्प्लीट होतोय. इथून पण जायला रस्ता, आपण मगाशी उतरताना इकडनं उतरलो, इकडनं पण रस्ता आहे. सो गाईज आपण मगाशी असं जाऊन, अरे मला माहिती ना, असं जाऊन अजून पुढं गेलेलो, मग तिकडनं असं वरती चढत आलेलो. जरा लांब ट्रेक होता. इथून नाही आलो आपण. अरे असं जाऊन हे बघ, असं अरे इथून थोडी ना आलो आपण, तिकडनं आलोय पार लांब. खोटं नाही यार, तुम्ही चुकीचं ऐकता यार. ताडपत्री होती बाई.